हे घ्या. अरे वा. नमस्कार. 30 डेजसाठी हेल्दी मिल्समध्ये आज आहे 12वा दिवस आणि इथे करते मी ज्वारीच्या भाकरीची तयारी. अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही प्रकारची भाकरी करू शकता आणि ती अजिबात मोडणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देते. सगळ्यात हार्ड असते नाचणीची भाकरी करणं किंवा मक्याची, पण ह्या मेथडनी त्यासुद्धा भाकरी तुम्ही आरामात करू शकता. इथे करते मी भाजीची तयारी. 1 चमचा तेलामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिंग आणि ठेचलेला लसूण टाकला, छानपैकी परतून घेतला. त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकलाय, चवीपुरतं मीठ टाक, एक लाल छोटा टोमॅटो सुद्धा बारीक चिरून टाकलेला आहे. 5 ते 6 मिनिटांसाठी वाफेवरती शिजवून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये बेसिक मसाले टाक. आज आपण जी भाजी करतो ना ती प्रत्येक घरामध्ये आठवड्यातून एकदा तरी होतच असेल, पण ती भाजी तुम्ही डाएटमध्ये किंवा हेल्दी फूडमध्ये नक्की खाऊ शकता. फक्त भाजी करताना तेलाचं प्रमाण कमी वापरायला लागतं. तर इथे मी मटकीची भाजी करते. मोड आलेली मटकीची भाजी मला वाटते सगळ्यांनाच आवडत असेल. मला सुकी भाजी आवडते, त्यांना रस्सा भाजी आवडते, पण मेथड मी हीच ठेवते. तर इथे मस्तपैकी भाजी तयार झाली आणि इथे मी करते भाकऱ्या. तर तुम्ही उकडलेल्या पिठाच्या भाकऱ्या लाटून सुद्धा करू शकता आणि तुम्ही बघू शकता भाकरी इतकी मस्त होते, कुठूनच तुटत नाही आणि तुम्ही कशी तिला हँडल करू शकता. तर इथे मस्तपैकी गरमागरम भाकऱ्या सुद्धा माझ्या रेडी झाल्या आणि आज मी करणार आहे गाजरची कोशिंबीर आणि त्याच्यामध्ये मी टाकणार आहे टोमॅटो आणि कोथिंबीर. थोडीशी वेगवेगळी कोशिंबीर करते म्हणजे खायला छान वाटते. त्याच्यामध्ये फेटलेलं दही टाकलं आणि जिरं, मोहरी, कढीपत्त्याची छानपैकी फोडणी दिली आणि आज ताटामध्ये आहे मटकी, गाजरची कोशिंबीर, बाजरीची भाकरी आणि मस्तपैकी उडदाचा भाजलेला पापड.